नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सकाळचे 11 वाजलेत आणि आत्ताच्या या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या बुलेटिनमध्ये सविस्तर पाहणार आहोत. मात्र आज सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे ते अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीकडे आणि त्या संदर्भातलीच आता एक ब्रेकिंग बातमी आहे, ती म्हणजे अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून 19 फेऱ्या झालेल्या आहेत. तर लटके आणि नोटामध्ये सामना असल्याचं सध्या चित्र दिसतंय. अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीची मतमोजणी फेरी सुरू असून ऋतुजा लटके विरुद्ध नोटा अशी रंगत सुरू आहे. न्यूज 18 लोकमतवर सगळ्यात पहिली अपडेट आपण या संदर्भातली पाहतोय. 6व्या फेरीत सुद्धा लटके आघाडीवर असल्याचं कळतंय. मतमोजणीच्या 6 फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत आणि 6व्या फेरीत सुद्धा ऋतुजा लटके यांनी बाजी मारलेली आहे. मात्र सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात कारण दुसऱ्या क्रमांकावर नोटा आहेत. त्यामुळे ऋतुजा लटके विरुद्ध नोटा अशी रंगत आपल्याला पाहायला मिळतेय. नोटाला दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळालेली आहेत आणि याविषयीच आपण सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत आहेत. थेट उदयकडे जाणार आहोत. उदय, आपण पाहतोय 6वी फेरी सुद्धा संपन्न झाली आहे. ऋतुजा लटके आघाडीवर आहेत. मात्र खरी रंगत जी मतमोजणीमध्ये सुरू आहे ती ऋतुजा लटके विरुद्ध नोटा. काय सध्या आकडेवारी आहे? मनाली, सध्या जे 6व्या फेरीचा निकाल हाती आलेला आहे, निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे, त्यानुसार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाच्या ज्या उमेदवार आहेत ऋतुजा लटके या पुन्हा एकदा आघाडीवरतीच असल्याचं कायम दिसून येत आहे. त्यांनी त्यांची आघाडी जी आहे ती 6व्या फेरी अखेर देखील टिकवून ठेवलेली आहे. ऋतुजा लटके यांना 6व्या फेरीची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर 21,090 इतकं मतदान जे आहे ते मिळालेलं आहे त्यांना. त्यांच्या पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावरती नोटा आहे. नोटाला जवळपास 4,338 इतकं मतदान जे आहे ते झालेच आपल्याला पाहायला मिळतं आणि आतापर्यंत एकूण 28,447 इतकं मतांची मोजणी जी आहे ती पूर्ण झालेली आहे. एकूण 81,000 इतकं मतदान जे आहे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी झालेले आहे. त्यापैकी 28,447 मतांची मतमोजणी पूर्ण झालेली आहे आणि या मतमोजणीमध्ये म्हणजे आतापर्यंत ज्या काही 6 फेऱ्या झालेल्या त्या 6 फेऱ्यांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना 21,090 इतकं मतदान जे आहे ते झालेलं आहे. तर त्या पाठोपाठ नोटाला मतदान झालेलं आहे 4,338 इतकं मतदान झालेलं आहे. अपक्षांच्या बाबतीत बोलायचं झालं तर अपक्षांमध्ये बाळा नाडार यांना 674 इतकी मतं जी आहेत ती मिळालेली आहे. त्यामुळे अपक्ष जवळपास कुठेच स्पर्धेत नसल्याचं दिसून येत आहे. स्पर्धेत कोण असेल तर ते नोटा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. नोटाला एकूण 4,338 जी आहे ती इथे मतं मिळाली आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे नोटाला इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान कसं काय मिळतं यामध्ये काही राजकारण आहे का याचा आता वास जो आहे तो येऊ लागलेला आहे. त्यामुळे साहजिकच अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजप हा जो प्रतिस्पर्धी आणि तुल्यबळ असा उमेदवार होता त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर ज्या प्रकारे ऑडिओ क्लिप ज्या आहेत या मतदारसंघामध्ये फिरत होत्या की नोटाला मतदान करा, नोटाला मतदान करा आणि त्याचा हा कुठेतरी परिणाम असल्याचं जाणवतंय का किंवा दिसून येतोय का अशी प्रश्न जे आहेत ते आता उपस्थित केले जात आहेत. 6व्या फेरीची मतमोजणी जी आहे ती पूर्ण झालेली आहे. सध्या 7वी फेरी जी आहे तिची मतमोजणी संपत आलेली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 7व्या फेरीमध्ये सुद्धा ऋतुजा लटके याच उमेदवार आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळतंय. तशी माहिती सूत्रांकडून आपल्याला मिळते. पुढच्या काही मिनिटातच 7व्या फेरीचं देखील मतदान जे आहे किती झालं हे निवडणूक आयोग जाहीर करेल. त्यामध्ये सुद्धा ऋतुजा लटके याच आघाडीवरती असलेला एकूण पाहायला मिळतं. जर एकूण मताधिक्य जर म्हणायचं झालं तर ऋतुजा लटके यांना मताधिक्य 16,752 इतकं त्यांना मताधिक्य मिळालेलं आहे. म्हणजे 16,752 मतांनी ऋतुजा लटके या सध्या आघाडीवरती आहेत आणि ही आघाडी ते कायम ठेवत आहेत का हे पाहावं लागेल. कारण आणखीन जवळपास 10 फेऱ्यांचं मतदान जे आहे ते बाकी आहे. या 10 फेऱ्यांमध्ये ही आघाडी जी आहे मतांची ती कायम राहते का हे आता पाहावं लागेल. अगदी बरोबर. आणि त्यामुळे तिथले अपडेट्स उद्या तुमच्याकडनं घेत राहणार आहोत. तुम्ही असेच सोबत राहा. आपण थेट जाणार आहोत. सुस्मिता भदाणे आमच्या प्रतिनिधी सुद्धा आहेत. सुस्मिता या मतदान केंद्राच्या मतमोजणी केंद्र जे आहे त्याच्या बाहेर उभी आहे आणि तिच्यासोबत काही शिवसैनिक सुद्धा आहे. सुस्मिता, एकूणच आता तुला पण लक्षात आलं असेल की काय निकाल समोर येतोय. 21,000 मतं 6व्या फेरीपर्यंत ऋतुजा लटके यांना मिळालेली आहेत. मात्र नोटा हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडलेला आहे की नोटा दुसऱ्या क्रमांकावर कसं काय. यामध्ये आता नेमकं राजकारण काय, अनेक चर्चा सुरू झालेल्या आहेत. तुझ्यासोबत काही शिवसैनिक आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसैनिकांचं नेमकं काय म्हणणं आहे या सगळ्या निकालाकडे पाहता?
खरं तर हा निकाल अनेक बाजूंनी वेगळा आहे, महत्वाचा आहे. पहिल्या दिवसापासूनच ऋतुजा रमेश लटके यांच्यासाठीचा संघर्ष हा सुरू झालेला. अगदी पालिकेतनं राजीनामा मिळावा, राजीनामा मंजूर व्हावा यासाठी कोर्टामध्ये त्यांची पहिली लढाई त्यांनी जिंकलेली होती. आता दुसरी लढाई त्यांनी मताधिकार अधिकाधिक मिळवत जिंकायची आहे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे नोटाला मिळणारी प्रचंड मतं. इतर वेळेला जर आपण निवडणुका पाहिल्या तर दुसऱ्या स्थानावरती कुठला तरी उमेदवार असतो, परंतु अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये पहिल्यांदाच असं पाहायला मिळतंय की नोटाला द्वितीय स्थान मिळतं आहे. आणि यामागे अनेक राजकीय वरदहस्त आहेत अशी चर्चा शिवसैनिकांमध्ये आहे. काही शिवसैनिक आपल्या सोबत आहेत. शिवसेनेच्या उमेदवार, महाविकास आघाडीच्या उमेदवार ऋतुजा रमेश लटके आहेत. त्यांच्या मताला तोडीसतोड किंवा त्याखाली मतं जर आपण बघितली तर नोटाची आहेत. कसं बघता? ऋतुजाताई रमेश लटके यांना 6व्या फेरीअखेर 21,090 मतं मिळाली. याचा अर्थ समजून जा तुम्ही की 19 राऊंड होणार आहेत. 6व्या फेरीअखेर 21,090 मतं मिळाली. आता नोटाला मिळाली 4,300 मतं. म्हणजे 6 फेऱ्याला 21,090, 12 फेरीला 42,000 होणार आहेत नक्की मतं. आणि आपली उमेदवार 60,000पेक्षा जास्त मतांनी निवडून येणार आहे. आणि नोटाला जरी 3,000-4,300 मतं मिळाली आहेत, ही मतदारांची नाही आहेत. ही पुन्हा सांगतो, ही बीजेपी कार्यकर्त्यांची मतं आहेत ही. आणि म्हणजे बीजेपी ताकद अंधेरीमध्ये एवढीच आहे. 6व्या राऊंड पण फक्त 4,300. जसं तुम्ही म्हणतात बीजेपीची ताकद आहे. काही ऑडिओ क्लिप्स आपण बघितलेल्या होत्या. त्या ऑडिओ क्लिप्सच्या बद्दल सुद्धा आता चर्चा सुरू झाली आहे. बोला. त्या ऑडिओ क्लिप्स बद्दल सुद्धा आता हे ऑडिओ क्लिप आहे ते बीजेपीचे कार्यकर्ते गल्लोगल्ली घरोघरी फिरत होते की 1 नंबर बटन दाबू नका. मुळजी काकाला जर मतं हवे असेल तर ते 8 नंबर बटन दाबा. ह्याचा अर्थ काय होतो? लोकशाहीमध्ये खरं पाहिलं तर नोटाचा प्रचार करूच नाही, नोटाचा प्रचार करू नये कायद्यामध्ये आहे. पण ते बीजेपीचे कार्यकर्ते मुद्दाम म्हणून 8 नंबर बटन दाबा असं नोटाचा प्रचार करत होते. काही महिला आपल्यासोबत आहेत. नोटाला सर्वाधिक मतं मिळत आहेत. ऋतुजाताई तर पुढे आहेतच, परंतु मतदार राजाच्या मते खरंच नोटा हा पर्याय योग्य आहे का? चूक आहे, गलत आहे, चुकीचं आहे. कारण हे जे बीजेपी वाले कार्यकर्ते आहेत मुर्जीचे, ते लोकच हा प्रचार करतात आहे की पैसे खाऊन आणि हा लोकांची घरं विकून लोकांना पैसा वाटून हा हे प्रचार करतोय. आणि हे म्हटल्याप्रमाणे हा असं हे नाहीच आहे की नोटाला करा म्हणून. पक्ष जर अशी तर पक्षाला करा हे सांगा ना तुम्ही. आणि ही जी मतं जी आहे ती आमच्या शिवसेनेचे कट्टर शिवसैनिकांचीच आहे आणि त्या आघाडीवर आहे. ऋतुजाताईंच्या बाबतीत आणखीन समस्या वाढतायत असं वाटतंय का? नोटाचा पर्याय ज्या अर्थी समोर येतोय तर मतदार हे नाराज होते का, ज्यामुळे ही नाराजगी पाहायला मिळाली? खरं तर आत्ताच्या स्तराला जर आपण विचार केला तर ऋतुजा लटके या प्रथम स्थानावर आहेत. नाही, तुमचं जे म्हणणं आहे ते मी अयोग्य ठरवते. कारण नोटा हा पर्याय सुज्ञ नागरिकाचा आहे. ज्या कोणाला मतदान करायचं नसतं किंवा ज्या कोणाला आपला उमेदवार आवडला नसेल तर त्याचा नोटा हा पर्याय दिलाय जेणेकरून लोकांनी मतदान करावं. आणि यावेळेला असं झालंय ना, नोटाची जी मतदान जे आलेले आहे ते चुकीचं मतदान आहे, फोर्सफुली केलेलं गेलेलं मतदान आहे. त्यामुळे ऋतुजा लटकेंना कुठल्याही समस्येला तोंड द्यावं लागणार नाही. कारण हे महाविकास आघाडीचं सरकार आहे. शिवसेनेच्या त्या उमेदवार आहेत आणि त्या भारी मतांनी त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वावर आणि त्यांच्या जीवावरती, सेनेच्या आणि त्यांच्या कामावरती त्या निवडून येणार आहेत आणि त्या पण भारी मतांनी येणार आहेत. ऋतुजा लटके विजयी होतील असा आत्मविश्वास आहेच, परंतु नोटाला एवढी मतं मिळत आहेत त्या खालोखाल अपक्ष उमेदवार आहे. भाजपनं तर आपला उमेदवार सुद्धा मागे घेतलेला होता, तरी सुद्धा ही मतं एवढी जर जास्त मिळत असेल, अपक्षांच्या ऐवजी नोटाला पर्याय निवडण्यामागे नेमकी राजकीय स्थिती काय असते? पैसा फेकूनही नोट गोळा केली आहे. अखेर नोट का त्याची पडणारच आहे. यांनी करोडो रुपये खर्च करून या नोटांना मतदान करा म्हणून लोकांना वाटलेत. लोकांना आता पैसा मिळाल्यावर ते टाकणार. आणि ही मतं आमची नाही आहेत, ही बीजेपी, एकनाथ शिंदे आणि हे आता मुरजी पटेल यांची मतं आहेत. ती आमच्या शिवसैनिक गरीब आहेत पण हिंमत आहेत आणि स्वाभिमानी आहेत. आमच्या कुठल्याही शिवसैनिकांनी महिला पुरुष कोणी 1 रुपया पण नाही घेतला आणि 1 रुपयाची अपेक्षा पण नाही केली, तरी ऋतुजा लटके यांना एवढी मतदान झाली. मग शिवसैनिकांचा आमचा स्वाभिमानच आहे ना. शिवसैनिकांचा स्वाभिमान आहे आणि त्यामुळेच ऋतुजा रमेश लटके या विजयी होतील अशा पद्धतीची भावना इथे आहे. आपण खरं तर मागे बघितलं तर मोठ्या संख्येनं शिवसैनिक आणि शिवसेनेच्या अशा पद्धतीच्या घोषणा दिल्या जात आहेत. नोटाला जरी
मोठ्या प्रमाणात मतं मिळत असली तरी सुद्धा आपला आघाडीचा आकडा कायम ठेवण्यामध्ये ऋतुजा रमेश लटके यांना अगदी बरोबर आहे सुस्मिता. ऋतुजा लटके आघाडीचा आकडा कायम ठेवण्यात खरं तर अजूनही यशस्वी होताना आपल्याला दिसत आहेत. 6व्या फेरीपर्यंत त्यांनी आघाडी मारलेली आहे, मात्र संमिश्र प्रतिक्रिया सुद्धा उमटताना दिसत आहेत. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर रमेश लटकेंच्या वडिलांसोबत सुद्धा आमचे प्रतिनिधी प्रणाली कापसेनं बातचीत केली आहे. पाहूयात त्यांचं काय मत आहे, त्यांनी काय भावना मांडल्या. अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीमध्ये आज निकालाचा दिवस आहे. ऋतुजा लटके या 2 फेऱ्यानंतर पुढे असल्याचं दिसून येत आहे. आपण सध्या त्यांच्या निवासस्थानाच्या बाहेर आहोत, जिथे त्यांचे सासरे म्हणजे दिवंगत आमदार रमेश लटके यांचे वडील आपल्याबरोबर, त्यांच्याकडून जाणून घेऊया. आबा, तुमच्या सुनबाई दुसऱ्या फेरीनंतर पुढे आहेत, त्या विजयाच्या दिशेने वाटचाल करतायत असं दिसतंय. तुमची काय प्रतिक्रिया यावर? माझी पब्लिकच्या जीवावर माझी श्रद्धा आहे आणि मला पब्लिक जिवंत ठेवील ही बी श्रद्धा आहे. आणि माझ्या मुलांनी जे काय गरिबातून वर येऊन काय केलंय ते माझी सुनेन ते पाळलं पाहिजे आणि ते केलं पाहिजे. आणि लोकांचे कुठं शीख असेल काय असेल दवाखान्यात न्यायचं असेल ते माझ्या सुनांनी करावं एवढीच माझी हेतू आहे. आम्हा तुम्ही आणि तुमचं कुटुंब अगदी रस्त्यावर धंदा लावण्यापासूनची तुम्ही सगळी कामं केली आणि इथपर्यंत तुम्ही आज वर आलात. अचानक तुमच्या मुलाच्या मृत्यूनंतर ही सगळी परिस्थिती ओढवली. या परिस्थितीमध्ये आता पुन्हा एकदा ऋतुजाताई खंबीरपणे उभ्या आहेत. कसं बघताय त्यांना? हे बघत असताना काय वाटतं तुम्हाला? आम्हाला कोणाची नावं घ्यायची नाहीत. आम्ही कुणाला नाव कुणाचं खराब करणार नाही. त्यांनी केलं म्हणून आम्ही करायचं हे आमच्या हृदयात नाही आहे. आम्ही सगळ्यांनी चांगलेच म्हणणार आहे. जे आम्हाला मत देऊ नाही तर नाही देऊ ते आम्ही सगळ्यालाच चांगलं म्हणणार आहे. आनंद वाटतोय तुमच्या सून आता विजयाच्या दिशेने वाटचाल हो करतायत. हो आनंद. धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. तर आपण पाहतोय की ऋतुजाताई यांचे सासरे अतिशय आनंदी आहेत. जे काही होत आहे हे त्यांच्या सुनबाई या पुढे आहेत फेऱ्यांमध्ये, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं आहे आणि अपेक्षा केलेली आहे की ज्या पद्धतीनं रमेश लटके हे जनतेमध्ये जाऊन लोकांची कामं करत होत्या तशाच पद्धतीनं माझ्या सुनबाईसुद्धा लोकांसाठी काम करतील अशी अपेक्षा त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकरचा, प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर आपण पाहिलं ऋतुजा लटके आता 6व्या फेरीमध्ये 21,090 मतांनी आघाडीवर आहेत. तर नोटाला दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळालेली आहेत. साधारण 4,338 मतं ही नोटाला मिळालेली आहेत. त्यामुळे अंधेरी पोटनिवडणूक जी आहे ती आता सगळ्यांच्या चर्चेचा विषय झालेली आहे. तर लटके आणि नोटामध्ये हा सामना रंगतोय. अंधेरी पूर्व पोटनिवडणूक जी आहे ही खरं तर ज्या दिवशी याची घोषणा झाली त्या दिवसापासूनच चर्चेत होती आणि त्यानंतर आता खरं तर निकालाचा दिवस आहे आणि तो देखील अधिक चर्चेचा झालेला आहे. नोटाला आता 4,712 मतं मिळालेली आहेत. त्यामुळे नोटाचा आकडा सुद्धा आता वाढतच चाललेला आहे. अपक्ष उमेदवारांपेक्षा अधिक मतं ही नोटाला मिळालेली आहेत. अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीचा निकालाचा कौल जो आहे तो आज हाती येतोय. लटके आणि नोटामध्ये हा सामना रंगतोय. त्यामुळे अनेकांना खरं तर याविषयीचा आता संभ्रम निर्माण झालेला आहे की अपक्ष उमेदवाराला न मिळता थेट नोटा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे ऋतुजा लटके 24,000हून अधिक मतांनी आघाडीवर आहेत. मात्र दुसऱ्या क्रमांकावर म्हणजे 4,712 मतांनी नोटा दुसऱ्या क्रमांकावर असल्याचं पाहायला मिळते. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत आहेत. पुन्हा एकदा जाऊयात थेट उदयकडे. उदय, म्हणाली आता 7व्या फेरीची मतमोजणी जी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि तिथली आकडेवारी निवडणूक आयोगाने जाहीर केलेली आहे. 7व्या फेरीनंतरही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके या आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळते. त्यांना एकूण 24,955 इतकी मतं जी आहेत ती मिळालेली आहेत. त्या पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाची मतं ही नोटाला पुन्हा एकदा मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. नोटाला 4,712 इतकी मतं जी आहेत ती मिळालेली आहेत. त्या पाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावरती अपक्ष उमेदवार आहेत बाळा नाडार यांना 733 इतकी मतं जी आहेत ती मिळाल्याचं एकूण पाहायला मिळतं आणि आतापर्यंत एकूण मतमोजणी झालेली आहे 32,998 इतकी मतमोजणी जी आहे ती पूर्ण झालेली आहे. 81,000 इतकं मतदान झालेलं आहे. त्यामुळे आता जवळपास 32,998
98 म्हणजे जवळपास 33,000 इथपर्यंत मतमोजणी जी आहे ती पूर्ण झालेली आहे। त्यामध्ये ऋतुजा लटके यांना जवळपास 20,243 मतांची आघाडी मिळालेली आहे। इतकं मोठं मतदान त्यांना मिळालेलं आहे, त्यामुळे पुढे देखील हे मतदानाची आघाडी जी आहे ते कायम ठेवतील असा एकूण ट्रेंड जो आहे मतांचा तो आपल्याला इथं पाहायला मिळतो। तशा प्रकारचा मतदारांचा कौल जो आहे एकूण आपल्याला इथं पाहायला मिळतोय। मात्र ज्या प्रकारे नोटाला मतदान होत आहे, कारण उमेदवारानंतर म्हणजे ऋतुजा लटके या उमेदवार त्यांच्यानंतर जर कोणाला सर्वाधिक मतं मिळाले तर ते नोटाला मिळाले। कुठल्याही अपक्ष उमेदवाराला इतकी मतं जी आहे ती मिळालेली नाहीये, त्यामुळे नोटाला इतक्या मतदान जे आहे ते कसं काय मिळतंय हे देखील एक प्रश्नचिन्ह मोठं उपस्थित राहिलेलं आहे। त्यानंतर पुढे चौकशी होईल। मात्र सध्याची माहिती मिळते त्यानुसार 8व्या फेरीची मतमोजणी जी आहे ती देखील आता पूर्ण होत आलेली आहे। त्या फेरीमध्ये देखील ऋतुजा लटके यांना मतमोजणी पूर्ण झालेली आहे। आता जी माहिती मिळते टपाली मतदान जे आहे पोस्टल मतदान जे आहे ते पूर्ण झालेलं आहे। टपाल मतदान झालेल्या टपाली मतपत्रिकांची संख्या 394 इतकी मतदान जे आहे प्राप्त टपाली मतपत्रिकांपैकी उमेदवार निहाय मिळालेली मते पुढील प्रमाणे टपाली मतदान केंद्राने जाहीर केलं जात आहे। 283, बाळा व्यंकटेश विनायक नाडर। तर टपाली मतदानामध्ये सुद्धा ऋतुजा लटके यांना आघाडी मिळाल्याचं पाहायला मिळत आहे। त्यांना 283 इतकी मतं जी आहेत ती मिळालेली आहेत। सय्यद 6, मिलिंद कांबळे 10, टपाली मतदानामध्ये ऋतुजा लटके ज्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार आहेत त्यांना सर्वाधिक मतं जी आहेत ती मिळाली आहेत। टपाल मतदान जे आहे 394 इतकं मतदान झालं होतं, त्यापैकी ऋतुजा लटके यांना 283 इतकी मतं मिळाली आहेत। त्यामुळे टपाली मतदानामध्ये देखील ऋतुजा लटके यांनी खूप मोठी आघाडी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। 394 इतकं टपाली मतदान झालं होतं आणि त्यापैकी 283 इतकं मतदान ऋतुजा लटके यांना टपाली मतदानाद्वारे झालेले आहे। त्यामुळे टपाली मतदानामध्ये सुद्धा आणि ईव्हीएम मशीनमध्ये सुद्धा ऋतुजा लटके या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं आहे। आता 8व्या फेरीची मतमोजणी जी आहे ती पूर्ण होईल आणि त्यामध्ये सुद्धा ऋतुजा लटके याच आघाडीवरती असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे एकूण आपण अजून मतांची आकडेवारी पाहिली तर ऋतुजा लटके यांना 7व्या फेरीअंती 24,955 इतकं मतदान जे आहे ते झालेलं आहे आणि हीच आघाडी इथे कायम ठेवताना आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। अगदी बरोबर आहे। आणि आता जसं आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी आपल्याला जी माहिती दिली आहे त्यानुसार टपाली मतदानामध्ये सुद्धा ऋतुजा लटके यांना सर्वाधिक मतं मिळालेली आहेत आणि आता 7वी फेरी पार पडलेली आहे। 7व्या फेरीच्या आकडेवारीनुसार ऋतुजा लटके या आघाडीवर असून नोटाला अद्याप 2ऱ्या क्रमांकाचीच मतं मिळालेली आहेत। त्यामुळे अंधेरी पूर्व पोटनिवडणूक जी आहे त्याचा निकाल जो आहे तो पुढच्या काही वेळामध्येच समोर येणार आहे। मात्र आतापर्यंतचा निकाल स्पष्ट झाला आहे, त्यानुसार 24,000 मतं जी आहेत ती ऋतुजा लटके यांना मिळालेली आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना 24,955 मतं मिळालेली आहेत। खरं तर ही निवडणूक अत्यंत चर्चेचा विषय होती। पहिल्यांदाच वेगळ्या चिन्हावर घेऊन ही निवडणूक शिवसेनेनं लढलेली होती आणि निवडणुकीमध्ये जेव्हा प्रचार फेरी सुरू होती त्या दरम्यान सुद्धा शिवसेना आणि भाजपमध्ये एक अटीतटीची प्रचार फेरी म्हणता येईल किंवा प्रचार जो आहे तो सुरू होता आणि त्यानंतर भावनिक म्हणून ही निवडणूक जी आहे त्या या निवडणुकीकडे भावनिकरित्या पाहिलं गेलं आणि भाजपनं आपला उमेदवार जो आहे तो मागे घेतला आणि ऋतुजा लटके या निवडणुकीमध्ये आता जर आपण निकाल पाहिला तर 7व्या फेरीच्या निकालापर्यंत 24,000 मतांनी आघाडीवर असल्याचं दिसतंय। मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय ते अर्थातच नोटानं, कारण 2ऱ्या क्रमांकावर नोटाला मतं मिळालेली आहेत। आणि आता आणखी एक मोठी बातमी येते ती म्हणजे उद्धव ठाकरे शरद पवारांची भेट घेणार आहेत। ब्रीच कँडी रुग्णालयात भेट घेणार असल्याचं कळतंय। उद्धव ठाकरे शरद पवारांची विचारपूस करण्यासाठी ब्रीच कँडी रुग्णालयात जाणार असून शरद पवार यांची ते भेट घेणार असल्याची माहिती समोर येते। सूत्रांनी जी माहिती दिली त्यानुसार उद्धव ठाकरे काही वेळातच शरद पवार यांच्या भेटीसाठी ब्रीच कँडीकडे रवाना होणार आहेत। ब्रीच कँडीमध्ये उद्धव ठाकरे शरद पवारांची भेट घेणार आहेत, त्यांच्या तब्येतीची विचारपूस करणार आहेत। आणि आता जी माहिती मिळते त्यानुसार उद्धव ठाकरे मातोश्रीहून निघालेले आहेत। मातोश्रीहून ते आता ब्रीच कँडी रुग्णालयाच्या दिशेनं रवाना झालेले आहेत। शरद पवार यांची विचारपूस करण्यासाठी, त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी ते ब्रीच कँडी रुग्णालयाच्या दिशेनं निघालेले आहेत। त्यामुळे थोड्याच वेळात उद्धव ठाकरे शरद पवार यांची भेट घेतील आणि ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस करतील।
त्यामुळे या भेटीकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे.